वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे खडवलीला आणि आता आम्ही इथे थांबलो आहे लोढाच्या पहिले एक्सपिरिया मॉलच्या पहिले थांबलो आहे नायट्रोजन भरायला. ऑलरेडी उशीर झाला आहे, त्यावेळी कधीचेच निघालेत आणि आम्ही अजून इथेच आहोत. हे बघा नायट्रोजन भरतायत गाडीत. कमी होती वाटतं नायट्रोजन, म्हणून बरं भरूनच जाऊया. गाईज आम्ही पोचलेलो आहोत आता खडवली देवीला. आता आम्ही चाललोय वरती. ऑफरोडिंग करायची आहे ना, म्हणून मज्जा आली आम्हाला. एवढी नाहीये पण इथे ऑफरोडिंग, नॉर्मल गाडी पण जाते. एल्टिस घासणार ना, एल्टिसला ते ग्राउंड लेवल कमी आहे. देवीचा मंदिर बघा मंदिर गाईज. ते यावी कुठे आहेत काय माहिती. तर गाईज आम्ही आता पोचलेलो आहोत इथे. ही कोण आहे ते तुम्हाला माहितीच असेल. अरे हा ना माहिती ना जा गाईस. आता ही गाईस गेलेली. अरे काय मला अरे गाईस, आता तुम्ही जस्ट दीदीला बघू शकतात. आता दीदी आता जात आहे. अरे गाईस, तर तुम्ही तिथे विशाल दादा बघू शकता. गाईस विशाल दादा तुम्ही बघू शकता. तुझी कधी सगळं आटपल्यावर आली आहेस. आणि गाईस बघू शकता श्रुतिका दीदी खूपच जास्त लवकर आलेली आहे. त्यात किती लवकर आलेली आहे ही मॅडम, एवढ्या लवकर. आणि ह्यांना रेडबुल भेटलेलं आहे म्हणून खुशी कमारे. आणि ते इमामी आहे. ए तुझं करते काय जिंकणी मारते ही बघू शकता. विशाल दादाची यांची गाडी बघत आहे. ही नाही विशाल दादा काही बघू शकतात. हा विशाल दादा. विशाल दादा आता मोठी वेणी बांधतो. आणि हा देवर्ष आहे. देवाज ठीक आहे. आता तुम्ही श्रुतिका दीदी, श्रुतिका दी एवढ्या लवकर का आलीस. विशाल दादा कुठेतरी गेलाय. ही सगळे पोपोई खाय. काही आज मूड नाही ब्लॉग बनवायचा. विशाल दादा काही तुम्ही बघू शकता. विशाल दादा यायला खूप जास्त कंटाळा येतो. आणि काही जिथे जेवण आहे. आणि काही भातातलं जेवण जास्त झाल्यामुळे बघू शकतात काय तुम्ही. भात ना आणि मम्मी कुठला भात बनलाय. इंद्राणी भात बनलाय. आणि माझी मम्मी बघू शकतात गाईस. ही हॅलो गाईस, इथे श्रुतिका बघू शकतात. आणि गाईस इथे मी आहे. ही सगळी इथे बसलेली आहे. आणि तुम्ही तिथे पण बघू शकतात. तू कुठे आली आहेस का. खडवलीला आली आहे गाईस ही. आणि गाईस तिथे ना इथे बघू शकतो तिथे सगळे ते काही दारू प्यायला बसलेली आहे सगळी जण. आणि काही तिथे रॉयल एंट्री जणांची होत आहे. आणि काही हे बघा तुम्हाला मी दाखवते. हा बघा यांनी एवढं सगळ्यांकडून आणि खेळणी मागले. आणि हा विशाल दादा बघू शकतात काही. हा काही हाय विशाल दादा. हा विशाल दादाने नवीन पार्टी घेतली. पण हा विशाल दादा शालूला नाही देत का फालू नाही देत. काय विशाल दादा तू कुठेच नाही नेत. हिला कोणी दिलाय तो माईक. कोणी दिला गेला जाय ग्राउंड वर देतो. सगळं दाखवून आणतो त्यांना ब्लॉग मध्ये. सगळं घेतलंय. तो गाईज आता श्रुतिका दीदी आणि विशाल दादा वरती जाईल. विशाल दादाची आता केसांची थोड्या दिवसात वेणी बांधायला लागेल. आणि मग गाईज चला मी आता तुम्हाला सगळं दाखवते. आता मी तुम्हाला सगळं दाखवते कसं बनवतात. आणि आम्ही तर जेवण इथे बनवलं होतं. आणि बाकीचे लोक पण बघू शकतात इथे बनव. श्रुतिका दीदी कधीपासून जेवते. ही आलेली कधी माहिती का दादा. कधी किती वाजले दाखव ना. किती वाजले दाखव ना. अरे दाखव ना रे. नाही
गाईस बघू शकतात गाईस तुम्ही किती वाजता 2 वाजले आता. पण गाईस ही अजूनपर्यंत जेवते. त्या दोघी का अशा वेगळ्यात बसल्या? आज मला चीड पण येते का करून ही जेवते आणि मला ही काय बोलली माहितीये वरती तुला पण यायचं आहे. जेव्हा जाताना माझी हाडं म्हणजे कमी झाले. दादा तुला माहिती आहे आम्हाला हिरवावाला साप पण दिसला. तुला दिसतील बघ गाईस. तिथे ना वाघ आहे, चित्ता आहे, सगळं आहे वरती. आणि आम्हाला माकड दिसलेला ते दाखवते. ह्यांची बघू शकतात गाईस, बघू शकतात कसं बोटाच्या खालती फोन ठेवलेला आहे. गाईस जेवण बघू शकतात कशा भिकाऱ्यासारखं जातात. भिकारी येतात. गाईज ही बघा कशी मजा घेत आहे. ही बघू शकतात गाईज डायरेक्ट भिकारले. गाई तिची फाटली वाटतं फाटली. आता गाईज फाटल्यावरती मी शिवायला जाणार नाही. गाईज ही बघू शकतात गाईज ही एवढी आळशी बाई आहे ना एवढी. ही एक पण ब्लॉग नाही टाकत गाईज. आता गाईज तुम्हाला एक सांगू ही बोललेली आज मी ब्लॉग टाकीन गाडीचा. अजून नाही टाकलाय. बोल हिला अख्खा दिवस मी घर बाहेर फिरत होती. मग तू रात्री काय करत होती? रात्री काय करत होती साली? ए मम्मी काय नाही आई झोली गाई जीवा का गाई झाडू घेऊन गाई जी बघू शकतात जेवण. गाई आता जेवायला नाही. गाई कुत्रा का माड गाई गाडलेलं आहे. गाईच जर या बाईला जर डोकरी बोलले नाही बाई कुत्रा हरकी रडते. गाईची बाई बघू शकतो मला मारलेलं आहे. डोकऱ्या बोलल्यावरती अशी हिला कल लागते ना बाई. गाईच वाटते लेटा झाली. जर हिने जर हा ब्लॉग बघितला ना मी हिला डोकरी बोलली आई शपथ कुत्र्यासारखा शिवाय घालेल गाई. आणि जर हिला बाय. विशाल दादा बघू शकतो आता जेवत आहे. विशाल दादा भाजी खातात कारण की विशाल दादा मालकरी आहे. दादाला काय वाटते कसं वाटते तू भाजी खातो? जाम बरोबर. आणि गाईस इथे सगळं नॉनव्हेजचं मानलं आहे ना. आणि मग त्या कावल्यांना पण तेच करायचं आहे. श्रुतिका दीदी गाईस बघू शकतात विशाल दादाला किती धोका देते नॉनव्हेज खात. गाईस ही गुलाबी साडी आली गाईस तुम्ही बघू शकता. तर गाईस गाईस हिने बॉलला पण मार केस हे पण हिनेच घेतलाय. हिनेच मार तू पल बनवत होतो जेवण. आणि गाईस तर बघा या क्लिपमध्ये ना मी तुम्हाला याशिका दीदीची व्हिडिओ दाखवीन. ती इथेच मक्का बुजत होती आणि तिला सगळे लोक चिडवत होते मक्केवाली असं बोलत होतं. तर हॅलो गाईज. तर आता हॅलो गाईज कशाला कधीच आम्ही ब्लॉग स्टार्ट केलाय. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे वरती पाय पडायला. म्हणजे आता आम्ही लगेच जाऊ पाया पडायला. आणि विशाल दादा आहे ना हा विशाल दादा तो ओठी घेईल मला तो वाटतो.
ऑनलाईन पेमेंट आहे. काय तुम्ही पैसे कोणला दिलते ग? बोलायचं तर बोल नेलास तो सफेदवाला. मला नाही माहित. नाही तो माहित तुम्ही नेला ना. नाही ना तो वाला पण आम्ही नेला. पैसे कोणला दिलते तुम्ही? तो ना ऑरेंज टी शर्ट वाला होता ना माणूस, तो पण इथं बसलेला, त्यालाच दिलं जे आम्ही. नाही तो बोलला त्याचंच आहे दुकान, त्यांनीच आमच्याकडून घेतले. तो बोलते ये 50 काय आणि त्याने 50ला दिला. एक हे द्या मला. आणि गाईस इकडला बॉल या आईचं दुकान आहे, पण या कोणतरी दुसराच होता इकडे बसलेला तो भैया. त्या भैयानेच आमचे पैसे घेतले बिचारा. हे बंद करते. गाईस आवश्यक आता गाईस आम्ही जेव्हा वरती जाऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही चढायचं स्टार्ट करत आहे गाईस. तर आता गाईस चढायचं स्टार्ट होते आणि गाईस विशाल दादा माझा कसा दाबत आहे गाईस तुम्ही बघू शकता. जेव्हा मी माझ्याकडे कॅमेरा केला तेव्हा विशाल दादाचा हात कुठे गेला? विशाल दादा घाबरला. गाईस मी चप्पल नाही घालून आली गाईस, तुम्ही बघू शकता. गाईस आता आपण वरती जाऊया. मी गाईस आता हे बघा मी हे दादा तुम्ही ब्लॉग कुठे गेले दादा चालू? तुलाच माहित कुठे गेलो. हा विशाल दादा जाम खतरनाक आहे. विशाल दादाला ना विशाल दादाला काय बोलायलाच नाही ते, म्हणजे विशाल दादा थकला. गाईस इकडे बघू शकता कुठला प्राणी आहे. आणि गाईस अजून गाईस आपल्याला तिथे जायचं. चला गाईस आता आपण जाऊ. आता आपण तिथपर्यंत केलंय. हा विशाल दादाच्या पॅन्टीला का लागले त्या साईडला नाही. एवढा पण नाही चालू शकत मला वाटतं. अरे गाईस जेव्हा मी पहिले ना जेव्हा सुरती कधी आली ना तेव्हा मी इथे साप बघितलेला, हिरवा कलरचा होता. आणि आता काही विशाल दादा इथे रेस्ट करेल आणि आपण जाऊया वरती, कारण की विशाल दादा बॉडी बिल्डर आहे. विशाल दादाच्या अंगात दामत आहे. हेच चला मी फक्त काही जिमनॅस्टिकला जाते, तरी माझ्याकडे स्टॅमिना किती आहे ते तुम्ही माझ्याकडे बघून सांगता. आणि विशाल दादा लेट आलाय नावं जाऊया. पण गाईस तुझं पोस्टर दिसतं पुढे, हा तुम्हाला पोस्टर त्याच्या पुढे इतकी खतरनाक आहे मला भीती वाटते. म्हणून गाईस मला भीती वाटते, कारण की तिकडे जायचं म्हणजे इम्पॉसिबल आहे. कारण की जे तिचं पोस्टर दिलं त्याच्यासमोर खरोखर हे सगळं आहे. आणि गाईस विशाल दादा बघू शकतो माझ्या पायाला काही चटकेला, म्हणून गाईस मी पुढं जात आहे. आणि गाईस मला भीती खूप हे सगळं आहे ना तुम्ही जास्त काहीच वाचाय. हे सगळे इथे आहे जस्ट याच जंगलात. आणि विशाल दादा मस्तपैकी याच जंगलातून मस्तपैकी आपली सवारी करत चाललेलं आहे. तर काहीच ना आता मी पूर्ण मंदिरात पोचलो. तेच मी आता ब्लॉग जस्ट कंटिन्यू करते, कारण की विशाल दादा माहीत आहे खेच येते. तर चला काहीच आता मी नंतर तुम्हाला दाखवते. तर आता मी फायनली पोचलेलो आहे मंदिरात. आणि गाईस आई शपथ गाईस काय तुम्हाला सांगू, कोणीच नाही आहे मंदिरात, कोणीच नाही आहे मंदिरात. विशाल दादा आता तिथे पण येऊन शायनिंगच मारते. आणि तिथे पण घंटी वाजूया आणि जस्ट आपण जाऊया पायथ्याशी. आता गाईस मी जस्ट 2 वेळा गेली आहे, म्हणजे की दोन वेळा झालं. त्यांचं काही मंदिर आहे हे वरती काय माहित आहे. विचारलं आहे रे वरती जायचं का? आता फायनली आम्ही पोचलेलो आहे दुसऱ्यांदा. गाईस मी तर काय पाय पडले मग बस अशाच की बघू विशाल दादा पाय पडत आहे.
खूप जास्त चांगलं आहे. चला आता किती विसर्जनाचे काही पापर्यंत झालेलं आहे. हे बघू शकता तेच मोबाईल बंद कर झाला. चला काहीच आता ब्लॉग बंद करूया. तर गाईज आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी निघालेलो आहे घरी जायला. अरे जाऊ कुठून? अरे इथे मार ना, इथे जागा आहे. अरे मंदे तर गाईज आम्ही आता निघालोय घरी. गाईज आम्ही चाललो आता घरी चाललो. मॉल कुठे आहे माहितीये काय? खूप मज्जा केली अशी Experience मला. आणि आता आम्ही दादाच्या गाडीमध्ये चाललोय फायनली घरी. गाईज खूप मजा करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही कल्याण फाट्यावरून जाणार ना? हो. चलो बाय बाय. मी कॅमेरा चालू केला ना, दादाला शायनिंग मारायची असते जरा फास्ट चालू. अशी का टॅक्सीवर ना पुढे झालं जायचं का? मस्त ते पुढे जाऊ. थांबला बघ, थांबला दिसत. चल चल.